वेळात पुढच्या बातमीकडे. विधान भवनाच्या लॉबीमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेटलेले आहेत. फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये संवादही झालाय. विधान भवनाची ही लॉबी आहे. एकमेकांशी हास्यविनोद झालेला आहे आणि त्यानंतर फडणवीस हे पुढे गेलेले आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे दुसरीकडे गेलेले आहेत. तिथे अंबादास दानवे हे देखील समोर उभे होते आणि अंबादास दानवे यांना सुद्धा एक थाप त्यांच्या पाठीवरती इथे फडणवीसांनी मारलेली पाहायला मिळते. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही या ठिकाणी एकत्र आले. दोघांच्या दिशा वेगळ्या होत्या, मात्र तरीही संवाद झाला, हास्य विनोद झाला. अंबादास दानवे यांनी सुद्धा काहीतरी संवाद केला आणि त्यानंतर एक पाठीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या मारलेला आहे. हा हास्य विनोदच सुरू होता या ठिकाणी. नेमकं काय भाष्य झालेलं आहे ते मात्र कळू शकत नाही. अधिक माहिती घेऊयात. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय नेमकं या दोघांमध्ये हास्य विनोद झाला, काही कळू शकले का? एकूण महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती कुठंतरी दुर्मिळ होत अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले. ते मात्र मागील काही दिवसांमध्ये घटना आपल्याला घडतात, विरोध देखील आमने सामने एकमेकांना ग्रीट करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या मधला संवाद जर का आपण बघितला तर एकमेकांना हात त्यांनी दाखवल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच आदित्य ठाकरे हे देखील बोलताना आपल्याला दिसतात की मला वाटतं तुम्ही लिफ्ट मध्ये जाता का. एकूणच जे लिफ्ट मधील प्रसंगच आहे तो उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या पाठीवर थाप देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं मारल्याचं आपल्याला दिसेल. एकूणच मिश्किल संवाद जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं जी दुर्मिळ होत चालली होती अशा प्रकारचं चित्र मागील 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय ती पुन्हा एकदा दिसायला लागली आहे. एकूणच राजकीय गणित यावरनं जुळणं किंवा राजकीय गणित यावरनं नक्कीच अभिषेक. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.